नमस्ते. आज मी आलेली आहे दादर इथे उमंग किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र हे प्रोग्रामाला. तर इथे कुकिंग कॉम्पिटिशन आहे, तर यासाठी मी इथे आलेली आहे. खूप छान असं यांची पूर्ण टीम आहे आणि खूप छान असं यांनी इथे प्रोग्राम महिलांसाठी व्यासपीठ इथे ऑर्गनाईज केलेला आहे, अवेलेबल केलेला आहे. म्हणजे प्रत्येक घरी जे महिला असते काही ना काही कारणाने त्यांना बाहेर पडायला होत नाही, तर हे खूप छान असं व्यासपीठ उमंग यांनी महिलांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्यासाठी आज मी इथे आलेली आहे. त्याचबरोबर माझा नवरा, माझा मुलगा आणि माझा भाऊ सुद्धा हैदराबादवरून मला सपोर्ट करायला इथे आलेला आहे. त्याला बघायचं होतं की बहीण कशी कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये जाते आणि कसं तिथे परफॉर्म करते. तो कधीही असं प्रोग्राममध्ये गेलेला नव्हता, त्याचा पहिलाच अनुभव होता आणि तो खूप खुश झाला की उमंग यांनी खूप छान असं व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असे बहिणी इथे आलेल्या आहेत आणि खूप सारे आपले जे सखी आहे ते येणार सुद्धा आहे, कारण खूप ट्रॅफिक होती म्हणून भरपूर आपल्या सखींना महिलांना यायला थोडंसं उशीर झाला. तरी सुद्धा उमंग यांनी थोडंसं आम्हाला इथे वेळ सुद्धा दिलेला आहे. ते महिलांसाठी थोडंसं थांबले सुद्धा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता आम्हाला इथे टेबल सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. तर थोडीशी धाकधूक चालू आहे. सध्या काही प्लेटिंग करू नका, फक्त येऊन उभ्या राहा जागेवरती, म्हणजे मला थोडासा अंदाज येईल की अजून आपल्याला जागा किती लागणार आहे. तर इथे महिलांसाठी खूप छान अशी व्यवस्था प्लेटिंगसाठी सुद्धा केलेली होती. तर इथे सगळं ऑर्गनाईज करत आहे जे ह्यांची टीम आहे ते खूप छान रित्या सगळ्यांना इथे हँडल करत आहे. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे आता जागेवर इथे उभे राहिलेलो आहोत आणि सगळ्यांच्या मनात थोडीशी धाकधूक आहे की कोण जिंकणार आहे, कोणाची डिश खूप छान आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जे महिला आहे, आपली बहिणी आहे, खूप छान असे इथे आज नटून आलेल्या आहेत. सध्या श्रावण सुरू आहे, तर महिला खूप छान असं नटून आलेल्या आहेत. घरातली कोणीही मंडळी आली असेल तर हेल्प करू शकणार नाही. पारंपरिक रेसिपी करायची होती महाराष्ट्राची कोणती तरी एक पारंपरिक रेसिपी आणि त्याचबरोबर पारंपरिकरित्या इथे आपल्याला नटून सुद्धा यायचं होतं, म्हणून सर्व महिला तुम्ही बघू शकता खूप छान असं नटून आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या जे डिश आहे त्याला सुद्धा खूप छान रीते इथे नटवल्या जात आहात. तुम्ही बघू शकता त्याच प्रकारे खूप छान खूप वेगवेगळे असे डिशेस महिलांनी इथे बनवून आणलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मी सुद्धा इथे माझी प्लेटिंग करत आहे. थोडीशी मला धाकधूक आहे, थोडेसे हात सुद्धा इथे थरथरत आहे. तुम्ही बघू शकता कारण कॉम्पिटिशन आहे, थोडीशी धाकधूक तर मनात असतेच. तर इथे माझी पूर्ण प्लेटिंग झालेली आहे आणि मी इथे कोकणाची आपली पारंपरिक थाळी तिथे बनवून घेऊन गेलेली होती. तुम्ही बघू शकता इथे माझी ही थाळी खूप छान अशी मी सजवली आहे, खूप छान असं प्लेटिंग केलेलं आहे. त्याच प्रकारे जे महिला आपले इथे जे आपले सखी आहेत ते सुद्धा खूप छान नटून आलेले आहे आणि खूप वेगवेगळ्या आणि खूप छान असं पद्धतीने आपल्या डिशांना इथे सर्व केलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रात खूप वेगळ्या पद्धतीचे जेवण असतं, खूप छान. अगदी असं असतं की कुठल्याही प्रांतात असं जेवण नसतं ज्या प्रकारे आपलं महाराष्ट्रात असतं. तर खूप वेगवेगळ्या रीते महिलांनी इथे आपल्या डिश बनवून आणलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता खूप छान असं सगळे नटलेले आहात आणि इथे आता आपल्या जे डिशेस आहे त्यांना आपले कॅमेरामॅन आहे ते सुद्धा सगळ्यांचे डिशेसचे फोटो घेत होते आणि सगळे इथे सज्ज झालेले होते. हे जे आपण बनवून आणलेला होता ते कधी एकदाचे परीक्षक येतील आणि कधी ते टेस्ट करतील. तर किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राचा ह्या दुसरा सीझन चालू आहे. तर पहिल्या सीझनचे जे विनर होते, टॉप 10 होते, तेच ह्या सीझनमध्ये पहिले परीक्षक म्हणून इथे जजिंग करत आहेत. कोकणाची पारंपरिक थाळी अशी केलेली आहे. त्याच्यात वालाचे भरले, मसाले भात आणि कोकणचा पारंपरिक ओला खोबऱ्याचा ठेचा, त्याची हिरवी मिरची घालून पातोळ्या केल्या, सॅलेड आणि भाकरी आहे. हे वालाचे गडे करण्याचा महत्त्व म्हणजे आवर्जून हे केलं यासाठी की माझे सासूबाई म्हणजे ते आहे पुण्याचे आणि आमचे नातेवाईक कोकणात सुद्धा आहे. पण त्यांची एक आठवण आहे की त्यांना जे येत होतं ते सगळं मला शिकवलं की तेच परंपरा आपण चालू ठेवावी आधी. म्हणजे ते जर नसेल तरी मी त्यांच्या मुलाला तसंच जेवण भरवू जसं ते भरवत होते. म्हणजे त्यांना कधी आईची आठवण आपण कितीही करू पण येते, पण ती चव त्यांच्यापर्यंत पोचावी
म्हणजे ते नाही राहिले तरी ते चव त्यांना खाता यावं म्हणून त्यांनी जे मला शिकवलं हे या मागचं कारण आहे. याच्यात मी आपलं जे कोकम असतं ते, गूळ आणि ओला नारळ, कांदा भाजून त्याचा मसाला करून हे वालाचे बेडे हे पारंपरिक आणि मेन पदार्थ हे आहेत. आणि त्याचबरोबर मसाले भात याच्यात सुद्धा ओलं नारळ आणि काजू आणि आपले जे भाज्या असतात ते घातलेले आहे. कॅरेट, वाल घातलेला आहे, गाजर घातलेला आहे, वाटाणा घातलेला आहे, बटाटा घातलेला आहे. त्याचबरोबर हे शेंगदाणे, आपलं ओलं नारळाचं ठेचा म्हणजे आपल्या कोकणात हे पारंपरिक आहे आणि आवर्जून ओलं नारळ घालून बनवलं जातं. त्यात मी हिरवी मिरची, ओला नारळ, शेंगदाणे आणि लसूण आवर्जून टाकलं याकरता कारण आता पावसाचे दिवस आहे. त्याच्यामुळे खोबरं, वेलची, जायफळची घातलेलं आहे सर माझ्याकडे. आणि गोड पदार्थ पूर्ण थाळीमध्ये एक काहीतरी गोड पदार्थ असतं. तर हे गोड पदार्थ म्हणून तसं तर कोकणाचा पारंपरिक मोदक आहे पण थोडासा वेगळा आणि त्यात कोकणात हे खूप जास्त प्रमाणात बनवले सुद्धा जातात पातोळ्या. म्हणून थाळी ते गोड पदार्थ म्हणून मी आवर्जून हे पातोळ्या केलेल्या आहे. आणि तांदळाची भाकरी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कोकणात आवर्जून तांदळाची भाकरी करतात आणि वालाचे भिडे बरोबर अप्रतिम लागते. त्यामागचं कारण आहे हे. आणि हे सगळं अन्न पचावं म्हणून आपण हे सोलकढी याच्याबरोबर सर्व केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे मी सर्व केलेलं आहे पाणी, ते सुद्धा तांब्याचा गिलास. याच्यात सुद्धा एक कहाणी आहे की माझे आजोबा जे आहे ते माझ्या लग्नाच्या अगदी 101 वर्षाचे होते. माझं लग्न जेव्हा झालं होतं ते एक स्वतंत्रता सेनानी होते आणि 108 वर्षानंतर ते वारले. तर ते जेव्हापर्यंत होते तेव्हापर्यंत त्यांनी तांब्याच्या ग्लासात, लोटात त्यांचा एक जग असायचा, त्याच्यात ते पाणी प्यायचे. आणि त्यांचं अगदी ते मृत्यूपर्यंत त्यांचा एकही दात पडलेला नव्हता. म्हणजे एवढे ते स्ट्रॉंग होते. त्यामागचं कारण हे आणि कहाणी हे की मी हे त्यांची आठवण म्हणून मी हे सर्व केले आहे. आणि या सोबतीने आज तुषारजींच्या साथीला जे मुख्य जजिंग करणार आहे त्यांना आपण विविध कलांमध्ये पाहिलेलं आहे आणि आज परीक्षक म्हणून, मुख्य परीक्षक म्हणून या संपूर्ण किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राचे जजिंग तुषारजींच्या सोबतीने त्या पार पाडणार आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या सुद्धा झालं पाहिजे. डॉक्टर सिंगाजी आपल्या सोबत आहेत, पुढील परीक्षक, मुख्य परीक्षक आहेत. त्या तुषारजींसोबत ही मुख्य भूमिका आता बजावताना आपण बघणार आहोत. तुषारजी, शिल्पाजी, तुमचं मनपूर्वक दोघांचंही स्वागत आहे. श्रावण मास म्हटलं की तुम्हाला तुषारजी अनेक ठिकाणी धावपळ करायला लागते, अनेक कार्यक्रमात आपण जाता, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या डिशेस टेस्ट करता. उमंगचं हे दुसरं पर्व आहे. पहिलं पर्व आपण गाजवलेलं आहे, किचन क्वीनचं दुसरं पर्व आहे. काय अपेक्षा आहेत ह्या स्पर्धकांकडून हे मला आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सगळ्या जणी खूप छान नटून थटून आल्यात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी पहिल्या सेक्शनला जेव्हा पाहिलं होतं की कशा पद्धतीने पदार्थ बनवले जातात, कशा पद्धतीने ते चाखले जातात, तर जे विनर होते ते स्पर्धक आज प्रायमरी जजिंगला आहेत. त्यामुळे आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया की आज त्यांच्यामधला कॉन्फिडन्स हा लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्यांनी जे स्पर्धक आहात की जेव्हा आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो तेव्हा चॅलेंज असतो आणि आपण सातत्याने तो पदार्थ बनवला, कितीही अपयश आपल्याला मिळू दे, कितीही, मी बनवलेला पदार्थ जजेसला आवडतोच, पण कुठेतरी एखादा नंबर पुढे जातो, एखादी चव पुढे जाते आणि मग त्याच्यामध्ये आपला नंबर राहतो. याचा अर्थ कधीही नाराज होऊ नका की मी बनवलेला पदार्थ नाही आवडला त्यांना किंवा जाऊ दे आता ह्याच्या पुढे कशाला भाग घ्यायचा, ह्या बक्षीस वगैरे मिळत नाही. ह्या पद्धतीने भाग घेत राहा की आज मी कुठे कमी पडली आणि जिला माझ्या मैत्रिणीला बक्षीस मिळालंय ती कुठे सरस झालीये म्हणून तिचा पदार्थ चाखून बघा आणि त्या पदार्थावरती अभ्यास करा. त्यामुळे मला असं वाटतं की मी आज आता ज्या प्रायमरी जजेस आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मी टिप्स दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्या जजिंग करतील याची मला खात्री तर आहेच. पण एक महत्वाची गोष्ट आहे की आज तुम्ही जसं नटून आलात, कारण श्रावण महिना आहे, तसाच पदार्थांना पण तुम्ही ज्या पद्धतीने नटवलं आहे आणि त्याच्यातली जी चव तुम्ही आज आम्हाला देणार आहात ती चाखायला आम्हाला खूप आनंद वाटणार आहे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. त्यामुळे पाहूया कोण पहिल्या राऊंड मध्ये पुढे जात आहे आणि आम्हाला बाकीचे पदार्थ चाखायला मिळतात. ऑल द बेस्ट. तर आज मुख्य जज आहे तुषार देशमुख सर, त्याचबरोबर शिल्पा मॅम,
आणि निकिता मॅडम ज्यांनी हे पूर्ण जे टीम आहे याचे ते हेड आहे ते आहे निकिता तिवारी मॅम, ज्यांनी उमंग जी हे पूर्ण टीम ज्यांनी सुरू केली त्यांच्याबरोबर हे पूर्ण टीम आहे ते आहे निकिता तिवारी मॅम. तर त्याचबरोबर आज अँकरिंग करत आहे निमित देव सर. तर त्यांनी सुद्धा खूप छान रीती इथे अँकरिंग केलेली आहे. आम्हाला सर्वांना इथे खूप जास्त प्रमाणात प्रोत्साहन केलेलं आहे. त्याचबरोबर देशमुख सरांनी सुद्धा आम्हाला इथे खूप छान असा थोडासा आम्हाला प्रोत्साहित केलेला आहे. म्हणजे आम्ही जिंकू किंवा हरू काहीही फरक पडत नाहीये, तुम्ही भाग घेतला हेच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही भाग घेतला तेव्हाच तुम्ही एक स्टेप पुढे आलेला आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्यांचं जे संभाषण होतं आमच्या बरोबर त्यांनी साधलं ते ऐकूनच आम्हाला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. असं वाटलं की जिंको किंवा हरो काही फरक पडत नाही, पण आपण इथे आलो, इथे भाग घेतलं हेच खूप मोठी गोष्ट आहे. इथेच आम्ही जिंकलेलो आहोत असं आम्हाला वाटलं. तुम्ही इथे बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे खूप वेगळ्या पद्धती वापरून आपली महिला जे आपली सखी आहे त्यांनी खूप छान अशा पदार्थ इथे बनवून आणलेला होता. आज तुषारजी, डॉक्टर शिल्पादेव आणि चामल सर असे तिघे जण जजिंग करणार आहेत. जे मुख्य परीक्षण होणार आहे निकिता मॅमचे ते वडील आहेत आणि आज मुख्य जज म्हणून सुद्धा ते जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या जरा जोरदार झाल्या आहेत. सर रिक्वेस्ट करतो आपण सुद्धा मंचावर. राम दिले वंदा, रुपये घेतले 15. 15ला दिली साडी मोडली झडी, कमरेला किल्ल्या उघडले दारासमोर भिंतीसमोर कपाट शेजारी सजवला हंडा, त्यावर ठेवली परातीत भातावर तुपासारखा माझा रूपासारखा आमचा जोडा, पाहुण्याने तिला पडला वेळा, पाहुण्याने तिचा नाना परी, आणि सगळे म्हणतात का नाव घेलं परी. आता नाव काय घ्यायचं ते तर हळदी कुंकवाच्या बदल्या लेण्या, बसायला दिला पाटाला फिरत्या साथ, गणेशराव बसले पूजेला, मी समया लावते 307. धन्यवाद. आज उमंगच्या किचन क्वीन साठी आली निलेशची राणी. उमंगला स्पॉन्सर केलेला आहे नीलम प्रोडक्टनी. त्याचबरोबर नीलमने आणि उमंगने आम्हाला इथे एक ॲप्रॉन सगळ्यांना गिफ्ट केलेला आहे. म्हणजे आम्ही हरू किंवा जिंकू तरी आम्हाला इथे भरघोस असे बक्षिसं ठेवलेले होते. त्यातलाच एक होता हा ॲप्रॉन. खूप छान असा ॲप्रॉन नीलमकडून आणि उमंगकडून आम्हाला देण्यात आलेला होता. तर इथे सगळ्या बहिणींनी ते ॲप्रॉन घालून घेतलेला आहे. खूप छान असं दिसत होत्या सगळ्या. तर उमंगने खूप छान असं प्लॅटफॉर्म महिला बहिणींसाठी इथे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि फक्त मुंबईतही नाही तर उमंग किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे पुणे, नाशिक, संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, अकोला, कोल्हापूर, सोलापूरला सुद्धा येणार आहे. आणि त्याचबरोबर नागपूर, धुळे आणि जालन्यामध्ये ऑनलाईन ऑडिशन होणार आहे. जर तुम्हाला उमंग किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर इंस्टाग्रामचे यांचा पेजवरला उमंगच्या पेजला फॉलो करून ठेवा आणि त्यांना टॅग सुद्धा करा. म्हणजे जर ते अपडेट देत असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुम्ही सुद्धा किचन क्वीन ऑफ महाराष्ट्रामध्ये भाग घेऊ शकेल. आणि मला आपल्या भरपूर महिला बहिणींना असं सांगायचं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये या, म्हणजेच भाग घ्या. खूप छान अशी ही कार्यक्रमाची पूर्ण जी रूपरेषा आहे खूप छान पद्धतीने हाताळली जाते. म्हणजे जे जजेस आहे, जे प्रायमरी जजेस आहे, जे पूर्ण उमंगची टीम आहे आणि स्पेशली निकिता मॅडम सुद्धा आहे, ते खूप अगदी आपल्याशी एकरूपपणे वागतात. असं वाटतच नाहीये की आपण एक स्पर्धा म्हणून इथे आलेलो आहोत. म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळे एक कुटुंब आहात, एक परिवार आहात, याच सारखं ते आपल्याला इथे वागवतात. तर खूप छान पद्धतीने हा प्रोग्राम मुंबईत सुद्धा दादर आणि ठाण्यात या 2 ठिकाणी झालेला होता. तर ह्या दोन्ही ठिकाणी मी गेलेली होती. हा पहिला ठिकाण म्हणजे दादर. तर तुम्ही इथे बघू शकता तुषार सर, त्याचबरोबर जे डॉक्टर मॅडम आहेत त्यांनी आणि निकिता सरचे जे वडील आहेत त्यांनी सुद्धा माझी हे जे डिश आहे ते टेस्ट केली आणि त्यांना अत्यंत ती आवडलेली आहे. तर कोकणाची पारंपरिक थाळी अशी मी बनवून घेऊन गेलेली होती. त्यांनी अगदी पूर्ण थाळी हातात उचलून फोटो सुद्धा इथे काढलेला होता. म्हणजे त्यांना तितकी ती आवडली होती.
प्रेझेंटेशन सुद्धा खूप छान असं मी खूप मेहनत करून हा पूर्ण प्रेझेंटेशन तयार करून घेतलेला होता. अर्थात स्वयंपाक करताना सुद्धा खूप मेहनत आणि खूप अगदी बारीकाईने आपल्याला सगळं करावं लागतं, कारण आपण ह्याच्यात भाग घेत आहोत म्हणून. तर तुम्ही ते बघू शकता, जे परीक्षक आहे ते सुद्धा डिस्कस करत होते. करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळतं. आणि मला असं वाटतं की इथे जितक्या महिला बसल्यात त्यांनी अनेक कार्यक्रम मी जिथे जज म्हणून जातो तिकडे अनुभवले असतील. 22 तारखेला ठाण्याला सुद्धा किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राचा ऑडिशन होता. इथे सुद्धा मी आलेली होती. त्याचबरोबर मिस अँड मिसेस ब्युटी ऑफ महाराष्ट्र सीझन 1 या वर्षीपासून सुरू झालेला आहे. त्याचा सुद्धा इथे ऑडिशन होता. त्याचा सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता, तर नक्की भाग घ्या. मी होम बेकर आहे, प्लस केक सेटअपची ऑर्डर घेते, केकची ऑर्डर घेते आणि क्लाउड किचन आहे माझं. आणि बल्कमध्ये ऑर्डर्स घेते. आणि खास म्हणजे जे सिनियर सिटीजन असतात त्यांच्यासाठी मी टिफिन बनवते, पण ते मी कमी दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देते. वुमनमध्ये आल्यापासून मी माझ्या मैत्रिणींना प्रोत्साहन केलं की वुमनचे मी सगळे प्रोग्राम्स अटेंड करते.